ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। मंचर नगरपंचायतच्या भ्रष्ट कारभाराला वाचा फोडण्यासाठी मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे हे मंचर नगरपंचायतच्या दरवाजामध्ये उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या या उपोषणाची अद्याप कोणीही दखल घेतली नाहीये, त्यामुळे मंचर येथील महिला आक्रमक झाल्या। मंचर येथील महिलांनी दत्ता गांजाळे यांच्या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दिला। मंचर इथे झालेले अनेक विकास कामं ही निकृष्ट दर्जाची झाली आहेत। दत्ता गांजाळे सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करतात। दत्ता गांजाळे सरपंच असताना त्यांनी मंचर गावाचा सर्वांगीण विकास केलाय, मात्र आज त्यांच्यावरती उपोषणाची वेळ आली आहे। नगरपंचायत प्रशासनानं त्यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यास मंचरमधील शेकडो महिला नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात सरपंच दत्ता गांजाळे यांच्याबरोबर आमरण उपोषणाला बसतील असा इशारा महिलांनी दिलाय। तर मी सुवर्ण संजय डोंगरे आज या उपोषणाला पाठिंब्याचं कारण तर एक माझ्याकडे माझ्या स्वतःचंच एक उदाहरण आहे। हा जो रस्ता याच्यावर जी तारीख आहे त्या तारखेला पूर्ण न होता हा 1 मे 2024 नंतर कंप्लीट झालेला रस्ता आहे। त्याच्यानंतर ह्या रस्त्याचा काल जो पाऊस पडलेला आहे त्या पावसानंतर या रस्त्याची झालेली दुरावस्था आज सकाळी जो मी फोटो रस्त्यातून बाहेर पडताना काढलेला गाडीवरून आहे। पाणी अक्षरशः साठते। काल एवढं पाणी होतं की चालतही माणूस घरापर्यंत येऊ शकला नाही, अशी आज त्या रस्त्याची दुरावस्था आहे। वर्षभरात जर रस्त्याची दुरावस्था होत असेल तर आज मंचरमध्ये अशी बरीच कामं झालेली आहेत आणि सगळ्या रस्त्याची नदी झालेली येऊ शकत नाही। मी एंट्रीला जो पाणी साठलेलं आहे त्याच्यापासून मी माझ्या घरापर्यंत येऊ शकत नाही, त्या टोकाला मी राहतीये। ज्या नाही क्वालिटी नाहीये ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि कुठेही रस्त्याला हे केलेलं नाही, उतार नाहीये, पाणी निघायला गटारीला कुठेही त्यांनी उतार दिलेला नाहीये। आज माझ्या घरच्यामध्ये पाणी अक्षरशः माझ्या जिन्यात उतरते, तर मी जिना उंच करून घेतलेला आहे ती बाजू। बद्दल सांगायचं झालं तर एक जाता आपले आदर्श सरपंच म्हणून आहेत आणि त्या 5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी मंचर शहरामध्ये खूप चांगल्या सुधारणा बऱ्याचशा गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत असं, आणि कोविडच्या काळामध्येही त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। म्हणजे आज कोविडसारख्या एवढी भयानक परिस्थिती होती, पण आपण मंचर शहर याच्यापासून पहिल्या याच्यामध्ये तो पूर्णपणे आपण हे सेफली होतो। आणि मंचर कोविडच्या काळामध्ये आपले सरपंच दिवस रात्र या नगरपंचायतीमध्ये मुक्काम ठोकून होते आपल्या मंचर शहरासाठी। आणि अशाच आणि आज जे त्यांचे काही बसलेले 30 कोटीचा जो भ्रष्टाचार आहे तो कागदीपत्री पुरावा आहे आपल्याकडे आज, आणि या कागदोपत्री पुरावा जो हा तर काही खोटा नाहीये ना। आणि प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी। जर यांनी जर गंभीर दखल जर घेतलेली नाही तर ह्या उद्याच्या दिवसभरात आम्ही सीओची वाट पाहणार आहोत, कारण ते नॉट रिचेबल आहेत। जर ह्या प्रशासनाने जर यांची गंभीर दखल घेतली नाही तर आम्ही 500 महिलांपेक्षा जास्त महिला इथे आमरण उपोषणाला त्यांना साथीला बसणार आहोत। स्वप्नील जाधव, C24 आंबेगाव। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।